येलो मोझॅक रोगाने सोयाबीन पिकांवर आक्रमण केल्याने त्याचा विपरीत परिणाम उत्पादनावर झाला आहे। यामुळे सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले। बाधित क्षेत्राचा सर्व्हे कृषी विभागाने केला असून जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 49,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित आढळले। येलो मोझॅकच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा लागली आहे। विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे। बहुतांश कोरडवाहू शेतकरी वर्ग सोयाबीनचे उत्पादन घेण्याकडे वळला आहे। खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला। या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांपुढे नवी अडचण निर्माण झाली। येलो मोझॅक रोगाचा सोयाबीन पिकावर प्रचंड दुष्परिणाम झाला। या विषाणूजन्य रोगामुळे पीक पिवळे पडून करपले होते। या सर्वांचा परिणाम उत्पादनावर झाला। उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली। येलो मोझॅक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकुज व मुळकुज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्राचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्यामार्फत पंचनामे करण्याचे लेखी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते। त्यानुसार नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे केले असता 49,000 हेक्टरवरील क्षेत्र बाधित आढळून आले आहे। जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात येलो मोझॅक रोगामुळे सर्वाधिक 22,456 हेक्टर सोयाबीन पिकाचे नुकसान झाले। त्याखालोखाल बार्शी टाकळी तालुक्यात 12,145, पातूर 11,302 व बाळापूर तालुक्यातील 3,508 हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यामध्ये आढळून आले आहे। याचा अंतिम अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे। नुकसानग्रस्त शेतकरी संकटात असून त्यांना मदत केव्हा मिळते याकडे लक्ष लागले आहे।